मुलांनो, आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन कविता आणि कवितेचं नाव आहे बॉल. आता बॉल म्हणजे काय सगळ्यांनाच माहीत आहे बरं का. बॉल म्हणजे चेंडू, ज्याच्यानी क्रिकेट खेळतात. आणि क्रिकेट हा तर एक मुलांचा अतिशय आवडता गेम आहे, जो सगळ्यांना आवडतो. तर सर्वात प्रथम ही कविता आपण सुंदर गाऊया. चला तर मग सुरुवात करते. आहात ना तुम्ही तयार? पुण्याने सिक्सर ठोकली, सनानत बॉल गेला, बंगल्याच्या खिडकीची काच फोडून खाली आला. पुण्याने सिक्सर ठोकली, सनानत बॉल गेला, बंगल्याच्या खिडकीची काच फोडून खाली आला. बंगल्यात एकटेच राहणारे आजोबा संतापले, पोरं सगळी समजून चुकली, आता गेला बॉल आपला. पुण्याने सिक्सर ठोकली, सनानत बॉल गेला, बंगल्याच्या खिडकीची काच फोडून खाली आला. मी गेलो फटकापाशी, जरा सध्या भ्यालो नाय, मिशीवाले आजोबा आमचा बॉल देणार काय. मी विचारताच आजोबा संतापाने कडकडले, गाळव कुठला कोण रे तू, ढगासारखे गळगळले. मी तुमचा नातू आहे, मी म्हणालो हळूच हसत, माझ्या हातात बॉल दिला आजोबाळी डोळे पुसत. पुण्याने सिक्सर ठोकली, सनानत बॉल गेला, बंगल्याच्या खिडकीची काच फोडून खाली आला. पुण्याने सिक्सर ठोकली. तर ही होती कविता. आता बघूया या कवितेचा अर्थ. अर्थ अतिशय सुंदर आहे बरं का. आता सगळ्यांनाच माहीत आहे की सगळ्या मुलांना क्रिकेट खेळायला अतिशय आवडते, कारण मुलांचा आवडता गेमच तो आहे हो. मुलं सुट्टीच्या दिवशी काही करणार नाही, पण सगळं करून झालं की क्रिकेट खेळायला सगळे मित्र आपसात भेटतात आणि एखादा ग्राउंड शोधून त्याच्यावर ते क्रिकेट खेळतात. तर या कवितेमध्ये बॉलचं वर्णन केलं आहे बरं, कारण की मुलांना खेळता खेळता चौके छक्के म्हणजे सिक्सर आणि चौका मारायची खूप सवय असतं बरं का. आणि मुलं जसा चौका मारतात, जसा छक्का मारतात, त्यांना इतकी मजा येते त्या क्रिकेटमध्ये की त्यांना तो गेमच अतिशय आवडतो. बघूया तर या कवितेचा अर्थ. या कवितेत एक मुलगा आहे पुढ्या, त्याने सिक्सर मारली आहे बरं, आणि सिक्सर मारल्याबरोबर तो सनानंत असा बॉल गेला आणि बंगल्याच्या खिडकीची काच फोडून खाली आला. आता बघा, जसं बंगल्याच्या खिडकीची काच फोडून खाली आला तो बॉल, मुलं घाबरले की आता आपल्याला बॉल मिळेल की नाही मिळेल, कारण बॉल तर एकच असतो ना, आणि बिना बॉलनी क्रिकेट कसं खेळायचं बरं. आता बघूया पुढे काय झालं. बंगल्यात एकटेच राहणारे आजोबा होते, आणि जसा त्यांना खिडकीचा काच फोडून खाली आलेला बॉल दिसला, म्हणजे फोडलेली खिडकी दिसली त्यांना, तसेच आजोबा संतापले. आता जितकी पोरं तिथे ग्राउंडमध्ये होती ती सगळी समजली होती बरं आता, की आता तर आपला बॉल गेला, आता आजोबा आपल्याला बॉल परत करणार नाही. पण हा पुढ्या, तो गेला फाटकापाशी, आणि फाटकापाशी गेला एकदम धीटपणे बरं, थोडासाही भ्याला नाही तो, म्हणजे त्याला अजिबात भीती नाही वाटली. आता आजोबा होते छान मिशीवाले. आता आजोबा मिशीवाले होते तरीसुद्धा पुढ्या घाबरला नाही. पुढे गेला फाटकापाशी आणि म्हणाला आजोबांना, आजोबा, अहो मिशीवाले आजोबा, आमचा बॉल देणार काय. त्याने विचारलं आजोबाला. आजोबा संतापाने कडकडले. आता खिडकीचा काच फुटला होता. आजोबा प्रेमाने ती बोलणार नव्हते, ते संतापाने कडकडले. गाढव कुठला, कोण रे तू, असं म्हटलं. आता पुढे तरीसुद्धा नाही घाबरला बरं, आणि आजोबा गाढव कुठला कोण रे तू म्हणून असे ढगासारखे गडगडले. जसे ढग जोरात जोरात गडगडतात आणि आपण घाबरतो, तसे आजोबा ढगासारखे गडगडले आणि म्हणाले, गाढव कुठला कोण रे तू. तर हळूच पुढे म्हणतो, मी तुमचा नातू आहे, असं हसत त्यांनी म्हटलं. आणि आजोबांनी डोळे पुसत पुढ्याच्या हातात बॉल दिला. तर बघा कशी ही बॉलची कहाणी होती.
आणि सर्व मुलांना पुड्यामुळे पुड्याने तर सिक्सर मारला होता बरं, आणि खिडकीची म्हणजे काचही फोडली. तरी पण एकदम हिंमत दाखवून तो आजोबांकडे गेला आणि मिशीवाल्या आजोबांकडून बॉल घेतला. तर बघा, त्याच्या हिमतीला आपण एक सलाम करूया हां. तर हे होते ह्या कवितेचं वर्णन. मला वाटते नक्कीच तुम्हाला ही कविता आवडली असेल, आणि तुमच्यातले असे कित्येक मुलं असतील हां, की जे नक्कीच सिक्सर मारत असतील, चौका मारत असतील. तर त्यांनीसुद्धा आपली बॉल मागून आणायची आहे बरं. तर हे होतं. नक्कीच तुम्हाला कळली असेल ना ही कविता. तर पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कवितेसह. थँक्यू.